कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट। मुंबईसह अनेक शहरात सोनं 5,000 स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण। मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलार पॅनल स्वस्त होणार। आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम। नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स। कराचा 17,500च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर। पहिल्या नोकरीसाठी पीएफ खातं सुरू करणाऱ्यांना 3 हप्त्यात 15,000 रुपये। अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची घोषणा, 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राची ही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, महिन्याला 5,000 रुपये भत्ता। एनडीए सरकारला पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट। आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी 15,000 कोटी, तर बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटी। पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते। बजेटवर उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर फडणवीसांनी सांगितली महाराष्ट्राला मिळालेल्या निधीची आकडेवारी। नीट यूजीसी फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळी नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जन स्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका। 2 जणांवर निलंबनाची कारवाई। वंचितनं उघड केला होता धक्कादायक प्रकार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार। नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका, उमेदवारीची मागणी। मिटकरींचा पुन्हा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। विखे, महाजन, खाडे आणि रवींद्र चव्हाणांवर निशाणा। भाजप नेत्यांच्या उत्तराची प्रतीक्षा। एमसीएच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदान सुरू। अजिंक्य नाईक आणि संजय नाईक मैदानात। शेलार, नार्वेकर आणि सामंतांसह अनेक राजकीय नेत्यांकडून मतदान। कोल्हापुरातल्या सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प। चांदोलीतल्या विसर्गामुळे वारणा पात्राबाहेर। काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशी जाण्याच्या प्लॅनला हायकोर्टाचा ब्रेक। सत्र न्यायालयानं दिलेल्या परवानगीला स्थगिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।